तर एकदा काय झालं, सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं. सूर्यदेव हे शनिदेवांचे वडील. सूर्यदेवांचे व्यक्तिमत्व म्हणजे अतिशय आत्मविश्वासू आणि तेजस्वी, तर शनिदेव न्यायप्रिय आणि गंभीर. आता बापलेकांमध्ये भांडण झालं म्हटल्यानंतर भूलोक आणि स्वर्गलोक सगळीकडे हाहाकार पसरला. तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि शांतता भंगली. दिवसेंदिवस दोघांमधला अबोला वाढतच होता. याचा ताण स्वर्गामधल्या देवदेवतांनाही आला. एके दिवशी एका ऋषीमुनींनी सूर्यदेवांना एक सल्ला दिला. ते म्हणाले, तुम्ही एकदा शनिदेवांच्या घरी जाऊन बघू काय फायदा होतो तर. ठरल्याप्रमाणे सूर्यदेव शनिदेवांच्या घरी गेले आणि आश्चर्य ते काय, शनिदेवांनी आनंदाने त्यांचं स्वागत केलं, त्यांचं आदरातिथ्य केलं आणि त्यांना प्रेमाने मिठी मारली. हा चमत्कार कसा बरं झाला? तर ज्या दिवशी सूर्यदेव शनिदेवांच्या घरी गेले म्हणजेच सूर्याने मकर राशीत संक्रमण केलं, तो दिवस म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीच्या दिवशी आपसातील प्रेमसंबंध वाढतात, सकारात्मकता पसरते आणि तिळगुळातला गोडवाही वाढतो. तर तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.